माहिती तुमच्यासाठी. सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल ज्याचे नाव आहे माहिती तुमच्यासाठी. तर लाडक्या बहिणींना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. राज्य सरकारने एकनाथ शिंदे यांच्या काळात सुरू झालेली मोफत साडी योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना बंद का झाली आणि आता कोणाला याचा फटका बसणार आहे, तर चला जाणून घ्या या व्हिडिओमध्ये. राज्य सरकारने अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरवर्षी मोफत साडी देणारे कॅप्टिव्ह मार्केट योजना बंद करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भातील शासन निर्णय वस्त्रोद्योग विभागाने जारी केला आहे. ही योजना 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात जाहीर करण्यात आली होती. एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 28 अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आली होती. यामध्ये अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरवर्षी एक यंत्रमागवर विणलेली साडी मोफत दिली जात होती. या योजनेचे 2 प्रमुख उद्देश होते. गरीब कुटुंबांना मोफत साडी उपलब्ध करून देणे, राज्यातील यंत्रमाग उद्योगाला चालना देणे. शासनाच्या म्हणण्यानुसार वस्त्रोद्योग विभागाकडे आधीच अनेक योजना सुरू आहेत. त्यासाठी लागणारा खर्च, आगामी आर्थिक भार आणि शासनाची इतर आर्थिक दायित्वे लक्षात घेता ही योजना पुढे सुरू ठेवणे शक्य नसल्यास ती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 25 लाख अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मिळत होता. यासाठी दरवर्षी सुमारे 100 कोटी तरतूद केली जात होती. 2023, 24, 25 या सलग 3 वर्षात साड्यांचे वितरण करण्यात आले. यावर्षी योजना बंद झाल्यामुळे दिवाळीमध्ये मोफत साड्यांचे वितरण होणार नाही, अशी माहिती वस्त्रोद्योग विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, GR आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी माहिती तुमच्यासाठीला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.